तव प्रमाणाची या मापा न सापडेची जे बापा तया आणि ख पुष्पा विशेषू काही. आता या सगळ्या आपण जसं म्हटलं तसं एका अज्ञानाच्या संदर्भामध्ये जे घडलेच नाही त्या अज्ञानाची नाही कसं घडलं असं वेगवेगळ्या दृष्टांतांनी ते सांगतायत. म्हणून आपण गेल्या वेळपासून नुसतं वाचतोय आता, कारण त्याच्यात आता फार मांडून घ्यायचं काही नाही. गेल्या वेळी आपण पुन्हा एकदा पाहिलं होतं तसं. म्हणून जी प्रमाणे करून वस्तू होय सिद्ध जाणं त्या वस्तूला आकाश सुमन म्हणणे आले. आकाशाचे सुमनात काही न सापडे यत्किंचित तो शब्दची शब्द सत्य शब्दपणे या गगन पुष्पाचा अत्यंत अभावसाचा म्हणून अनुमानादी प्रमाणाचा लाग न तेथे. आता ही जी ओवी आहे, तव प्रमाणाची या मापा न सापडेची जे बापा तया आणि ख पुष्पा विशेषू काही. आता कोण सापडत नाही अनुमानाच्या प्रमाणाला किंवा कोणत्याही प्रमाणाला. प्रमाणाची या मापा न सापडणारं कोण आहे, तर न सापडणारं जे आहे ते अज्ञान आहे. आता चाललाय विषय अज्ञानाचा, त्यामुळे अज्ञान त्या प्रमाणाच्या मापाला काही सापडत नाही. आता त्यातली जी प्रमाणं आहेत ती दोन प्रमाणं त्यांनी विशेष रूपाने घेतली आहेत. एक प्रत्यक्ष प्रमाण आणि दुसरं अनुमान प्रमाण. जे प्रत्यक्ष प्रमाण आहे ते प्रत्यक्ष प्रमाण तर आपण अज्ञान पाहूच शकत नाही, म्हणून त्याकरता त्यांनी पहिला विषय जो चर्चिला तो अज्ञानाचं कार्य आम्ही पाहतो, अज्ञानाला आम्ही पाहत नाही. म्हणून प्रत्यक्ष हे अज्ञान आहे हे असं दिसत नाही, कारण हे अज्ञान आहे हे आम्हाला केव्हा दिसेल किंवा ते केव्हाच दिसणार नाही. कारण जे दिसतं आहे ते आम्हाला सत्य वाटतं आहे तोपर्यंत ते अज्ञान आहे म्हणून प्रत्ययाला येतच नाही, ते आम्हाला ज्ञान म्हणून प्रत्ययाला येतं. आणि जेव्हा आम्हाला यथार्थ ज्ञान होतं तेव्हा ते अज्ञानाच्या रूपात दिसतच नाही, ते ज्ञानरूपातच दिसतं. त्यामुळे दिसणारी वस्तू ज्ञानाच्याच काय प्रकाशात म्हणा, तिच्याच सावलीत म्हणा, तिच्याच दिशेनी म्हणा, काय आता शब्द वापरायचा तो, त्यामुळे तिच्याच छत्रछायेखाली आम्ही ती वस्तू पाहतो. म्हणजे ज्ञानात जेव्हा ती वस्तू पाहिली जाते तेव्हा ती ज्ञानरूपच दिसते, आणि जेव्हा अज्ञानात पाहतो तेव्हा ती तिच्या मूळ स्वरूपात दिसत नसतेच. म्हणजे ही अशी नाही आहे असं आम्हाला वाटतच नाही, ही अशीच आहे. म्हणजे अज्ञानामध्ये जे जसं दिसतं त्याच्यामध्ये हे अज्ञान आहे हे जाणवत नाही, कारण जे दिसतं ते सत्य आहे असंच वाटतं की हे माझं नातं सत्य आहे, हे माझं घर सत्य आहे, ही माझी माणसं सत्य आहेत, हा माझा व्यवसाय, हे माझं शिक्षण सत्य आहे, हे माझं कर्तृत्व मी माझ्या कष्टाने मिळवलं आहे, हे सगळं आपल्याला आपलं सत्यच वाटतं. कारण का, आपलं म्हणजे जे काय आम्ही पाहतो ते, कुणाचा राग आला, कुणाचा लोभ, सगळं सगळं जे काही आहे ते. तर त्याचं कारण असं की त्या ठिकाणी अज्ञान आहे आणि आम्ही अज्ञानाने त्या गोष्टीकडे पाहतोय असंमुळे आम्हाला वाटतच नाही ना, त्यामुळे आम्हाला ते सत्यच वाटतं. त्यामुळे अज्ञान कोणत्या प्रमाणात बसतच नाही, ना प्रत्यक्ष प्रमाणात बसतं ना त्याचं अनुमान करता येतं, ते अनुमान पण करता येत नाही. याकरता त्यांनी म्हटलं म्हणून जी प्रमाणे करून वस्तून होय सिद्ध जाणं त्या वस्तूला आकाश सुमन म्हणणे आले. आता म्हणून अज्ञानाच्या वस्तूंना कोणत्याही प्रमाणाने आम्हाला सिद्ध करता येत नाही. वस्तून होय सिद्ध जाणं त्या वस्तूला आकाश सुमन म्हणणे आले. म्हणजे ती वस्तू कशी आहे, आकाशवेलीला लागलेल्या फुलासारखी आहे. कसं, आकाशाचे सुमनात काही न सापडे यत्किंचित तो शब्दची शब्द सत्य शब्दपणे. कारण काय आहे तिथे, काय आकाशामध्ये काही कोणी माती घातली आहे, त्या मातीमध्ये काय कोणी वेल लावलाय, त्या वेल काय फोफावतो आहे, त्याला काय आपण कीड पडू नये म्हणून फवारे मारतोय का, फुलं पुष्कळ यावी म्हणून खत घालतोय का, म्हणाले की आलेली फुलं आम्ही तोडायला जातोय, की काहीच यातलं होत नाही. पण शब्दाने मात्र म्हणतो की ख पुष्प म्हणजे आकाशवेलीला आलेलं पुष्प. हे काय आहे तर म्हणाले तो शब्दची शब्द सत्य शब्दपणे, तो केवळ शब्दच आहे आणि शब्दरूपानीच सत्य आहे आणि शब्दपणानी सत्य आहे. शब्दाला शब्दपण आहे म्हणून तो शब्द तिथे वापरला गेला आहे. या गगनपुष्पाचा अत्यंत अभावसाचा म्हणून अनुमानादी प्रमाणाचा लागण तेथे. ते पुष्प तिथे नाहीच आहे तर काय अनुमान करणार. अनुमान करायला
का अनुमान होत नाही? कारण म्हणाले दिसतंय ते आकाश प्रत्यक्ष आहे. आता त्या प्रत्यक्ष आकाशामध्ये वेलीला फूल लागलं असू शकेल अशी जर आम्ही कल्पना केली की वेल आहे आणि त्या वेलीला फूल लागलं. आता त्या वेलीला फूल लागलं तर अनुमान करायला कुणीतरी लावणारा आहे, कुठेतरी त्या वेलीचं बीज आहे. कसं अनुमान होतं? नैयायिकांनी सांगितलंय, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. जिथे जिथे धूर दिसेल तिथे तिथे अग्नी आहे असं समजावं. पण म्हणाले अहो इथे धूर तर दिसला पाहिजे. तसं आकाशात वेल आहे याकरता काहीतरी कळलं पाहिजे की त्या वेलीचं संगोपन करणारा माळी आहे, तो आम्हाला माहिती पाहिजे. नाहीतर त्या आकाश वेलीची म्हणजे बीज किंवा बिया आमच्या धान्य भांडार वस्तू जिथे आम्हाला बियाणं मिळतात अशा दुकानामध्ये आम्हाला ती बीज विकत मिळाली पाहिजेत, की त्यांनी पाकिट ठेवलं पाहिजे की या आकाशवेलीची बिया आहेत, या घेऊन जा आणि वेल लावा. तसं मिळत नाही. बरं मग आकाशवेलीचं ते दिसत नाही तर वेलीचा मांडव दिसत नाही, वेल दिसत नाही. म्हणजे ते म्हणाले अनुमान कशावरून करायचं? अनुमान करायला काहीतरी पुन्हा प्रत्यक्ष त्याच्याकरता अनुमानाकरता सुद्धा उपस्थित असावं लागतं. आणि म्हणून यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. जिथे जिथे धूर दिसतो तिथे तिथे अग्नी आहे याचा अनुमान करता येतं. आकाशात वेल आहे याचं अनुमान करण्याकरता तिथे काहीही उपस्थित नाही. आणि म्हणून ते म्हणतात की मग हे आता मा हे प्रमाणची नुरवी. आता आधी हे कोण प्रस्तावी, येणेही बोले जाणावी अज्ञान उखी. म्हणजे आकाश कुसुमापरी, अज्ञान हे सर्वतोपरी. आता ज्याप्रमाणे आकाशामध्ये फूल हे जसं अस्तित्वात नाही तसं अज्ञान हे म्हणजे सर्वतोपरी. इथे कसं म्हटलंय, माये प्रमाणाची नुरवी. म्हणजे हे प्रमाण अनुमान प्रमाण, ते प्रमाणच शिल्लक ठेवत नाही. प्रत्यक्ष तर नाहीच आहे, अनुमान प्रमाण पण शिल्लक राहत नाही. आता आधी हे कोण प्रस्तावी, ते आपुल्या समोरी प्रमाणाशी न उरवू दे. म्हणजे आता याचा प्रस्ताव कोण करील, म्हणजे आता याची सिद्धी कोण करील, आता कुणाच्या मार्फत हे असं आहे, म्हणजे हे अज्ञान आहे असं आम्हाला कोण सांगेल आणि आम्हाला ते ज्ञान होईल असं ते म्हणतात. ते म्हणाले मग हे अज्ञान आहे ऐसे म्हणून कोणी करावे स्थापन कोण्या प्रकारे, येणे ही बोले जाणावी अज्ञान उखी. याच बोलण्याने म्हणाले जाणून घ्यावं की अज्ञानाला अस्तित्व नाही. अज्ञान हे असत्य आहे, अज्ञान हे फोल आहे. अज्ञानाच्या विषयी चर्चा करण्यामधून काही उद्भवत नाही. नाही ते अज्ञान वेगळं, ते वेगळं. ते वेगळं कशा अर्थाने की माणसाचा मृत्यू, माणसाचं दुखणं, माणसावर येणारी संकट किंवा भविष्यामध्ये घडणारं काही वाईट जोपर्यंत आम्हाला माहीत नाही तोपर्यंत त्या अज्ञानात सुख आहे असं आम्ही म्हणतो की त्याचं दुःख आत्तापासून नाही. तत्वज्ञान काय म्हणतं की ते कळण्यात काय दुःख आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टीने ते कळण्याचं काही दुःख नाही आहे. त्याचं कारण असं की ही वस्तुस्थिती आहे ती पालटणार नाही आहे, आणि ती जर पालटणार नाही आहे तर ती जर आम्हाला कळली तर त्या वस्तुस्थितीमध्ये आम्हाला काय करून जायचं आहे ते आम्ही करून जाऊ शकतो. म्हणजे आम्हाला त्या दृष्टीने जे जे काही करून ठेवायचं आहे तयारी, ती तयारी आम्ही करू शकतो. म्हणजे जसं एखादा मनुष्य, आता आपल्याला कळलं आहे की मृत्यू इतका जवळ आहे. आता माझ्या ओळखीचे कोणी आपल्या कुणाच्या आयुष्यात आपण ही घटना बघतो की कुणाला कॅन्सर डिटेक्ट झाला आहे आणि त्यांना माहिती आहे आपल्याला मिळणारं आयुष्य 2 किंवा 3 महिन्यांचं आहे. मग या महिन्यात आपण काय काय करू शकतो, तो मनुष्य त्याचं प्लॅनिंग करतो. कारण त्याचा मृत्यू पण आता प्लॅन्ड येणार आहे की काय घडणार आहे ते सगळं माहिती आहे की याच्या पुढच्या स्टेजेस काय आहेत आणि कोणत्या स्टेजला आता आपण त्यावेळी हे करू शकणार नाही आहे, जे रिस्पॉन्ड करू शकणार नाही, आपल्याला समजू शकणार नाही. ते दिवस आपण सोडून दिले तर मिळणारे दिवस किती आहेत. मग या दिवसात आपण काय करावं, मनुष्य काय योजना करायच्या आहेत त्या योजना करतो. म्हणजे हे अज्ञान सुखाचं होतं का, नव्हतं सुखाचं, अचानक झालं असतं. असं पण होतं की कॅन्सरसारखा रोग डिटेक्ट होतो की 8व्या दिवशी मनुष्य नाहीसा होतो. म्हणजे माणसं म्हणतात सगळं इतकं अकस्मात झालं की आम्हाला घरामध्ये विचार करायला पण वेळ मिळाला नाही.
होतं त्या माणसाला सुद्धा काय त्याच्या बाजूनी सांगायचं आहे बोलायचं आहे ते सांगायला सुद्धा त्याला समय मिळाला नाही. त्यामुळे अज्ञानात सुख आहे का नाही हे पुन्हा त्यांनी ठरवायचं आहे. पण अज्ञान हे स्वीकार्य आहे असं मात्र कोणी कधी म्हटलं नाही की बरं आहे अज्ञानात सुख आहे तर आपण अज्ञानातच असावं असं मात्र कोणी म्हणत नाही. कारण पूर्ण अज्ञान आपण वावरूच शकणार नाही. पूर्ण अज्ञान जर असेल आपल्या ठिकाणी तर व्यवहारच होऊ नाही शकणार. त्यामुळे व्यवहारामध्ये काही संदर्भामध्ये आलेली म्हण आहे ती की अज्ञानात सुख असतं की आपल्या मागे आपली यथेच्छ निंदा करणारी मंडळी आहेत. आपल्यासमोर खूप चांगलं गोड बोलतात, आपल्यासमोर बोलतात चांगलं, आपल्याला वाटतं चांगली आहेत माणसं, सरळ आहेत. ज्या दिवशी कळतं की हे आपल्या मागे असं वाटेल ते बोलतात की मग माणसाला वाटतं अरे आपल्याला कळलंच नाही ही माणसं अशी होती. आपण त्यांच्या त्या समोरच्या गोडगोड बोलण्यावरतीच आपण त्या व्यक्तीला समजून गेलो. पण खरं म्हणजे हे नसतं कळलं तर बरं झालं असतं. अज्ञानात सुख होतं, आपले व्यवहार संबंध चालू होते ते होते, एकदा ज्ञान झालं की ते संबंध राहतीलच असं नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. पूर्वीच्या एकत्र कुटुंबामध्ये तर आपण म्हणतात असं की ज्ञान असलं तरी सुद्धा अज्ञान धरूनच वागावं लागत असे. हो, कारण ज्ञान आहे असं म्हणून त्या घरात वावरणंच अवघड आहे. कारण माणसं जर एकमेकांची धड वागत नसली तर ठीक आहे, आपल्याला जे बोललं ते कळलंच नाही, ते आपल्याला बोललं ते आपल्याला लागलंच नाही असा धरून व्यवहार केला तरच त्या घरातले व्यवहार चालणार आहेत, नाही तर ती घरच चालली नसती. तर फक्त एक आहे, आपण जो व्यवहारातला अज्ञान शब्द वापरतो तो आणि तत्वज्ञानातलं अज्ञान एक नाही. तत्वज्ञानातलं अज्ञान जे आहे ते त्या परमात्म्याने मुळामध्ये जीव निर्माण करताना ज्याला जीवभावाला आणलं, ते जीवभावाला आणतानाच त्यांनी ते मूलभूत अविद्या किंवा अज्ञान निर्माण करूनच जीव निर्माण झाला. त्यामुळे ते मूलभूत अज्ञान आहे आणि ते मूलभूत अज्ञान आमच्या ठिकाणी आहेच. जे त्या अज्ञानाला आमच्याकडे काही पर्याय नाही आहे की ते अज्ञान मला नसायला हवं होतं किंवा मी त्या अज्ञानाशिवाय जन्माला, अज्ञानाशिवाय आणि अज्ञान आहे म्हणूनच आम्ही जन्माला आलो. म्हणजे ते अज्ञान आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी आहेच. म्हणजे कितीही आम्ही फक्त कुणाकडे नाही, तो वरून खाली येणाऱ्या अधिकारिक संताकडे ते अज्ञान नाही, वरून खाली अवतार घेऊन येणाऱ्या परमात्म्याकडे ते अज्ञान नाही. त्यांनी जरी मानवरूप धारण केलेलं असलं आणि ते जरी म्हणत असले की मर्त्यावतार मर्त्य शिक्षणम, म्हणजे या मर्त्य मानवाला शिक्षण देण्याकरता देवता मर्त्यावतार धारण करतात असं म्हटलं तरी सुद्धा ते अज्ञानाने युक्त नसतात. ते आपल्या मूळ रूपात राहत नाहीत म्हणून त्यांना विग्रह अवतार म्हणतात. मूळ रूपापासून त्यांनी विग्रह केलेला, जसा आपण समासाचा विग्रह करतो. विग्रह म्हणजे फोडणे, दोन भाग करणे. म्हणजे त्यांचं जे मूळ रूप आहे त्या रूपापासून ते बाजूला होतात आणि त्या मूळ रूपापासून बाजूला होऊन ते अवतार घेतात. आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा उदाहरण जे दिलं ते अर्जुनाने जेव्हा सांगितलं, भगवंता त्या युद्धभूमीवर तू मला गीता सांगितलीस, ती गीता मी तिथे ऐकली, काय तू सांगितलंस ते त्यावेळी माझ्या मतपरिवर्तन, मनात जो पालट झाला, मन माझं जे अत्यंत दुर्बल बनलं होतं ते माझं मन बदललं आणि मी युद्धाला प्रवण झालो, मी युद्ध करायला तयार झालो. पण आता जर तू मला ती गीता सांगशील तर आता स्थिर आहे मी, आता राज्य प्राप्त झालेलं आहे, युधिष्ठिराला राज्याभिषेक झालेला आहे. आता यानंतर आपण जर त्या गीतेवर चर्चा केली तर भगवान म्हणतात की अरे त्यावेळी मी जी गीता सांगितली त्यावेळी मी सुद्धा योगारूढ होतो, योगावर आरूढ होऊन मी तुला गीता सांगितलेली आहे. मी काही हा गवळ्याच्या घरी जन्माला आलेला जो कृष्ण आहे, जो नंदाच्या घरी वाढला किंवा वसुदेवाचा पुत्र आहे म्हणून जो वासुदेव आहे, तो काही मी तिथे नव्हतो, मी योगारूढ होतो. ती स्थितीच वेगळी होती. ज्या स्थितीत मी तुला भगवद्गीता, म्हणजे आपण भगवद्गीता भगवंतांनी उपदेश केला, ज्या स्थितीत मी तुला उपदेश केला ती स्थिती माझी वेगळी होती. आज ती स्थिती नाही आहे. त्यामुळे आज ह्या स्थितीमध्ये मी तुला तो उपदेश करणार नाही, म्हणजे करू शकणार नाही, करणार नाही पेक्षा सुद्धा. कारण आज मी कारण का मी आता विग्रह स्थितीत आहे ना, मी त्यापासून बाजूला आहे ना. त्यामुळे माझ्या सगळ्या सामर्थ्यानिशी युक्त होऊन मी माझा व्यवहार करत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी नारदांना सुद्धा विचारलं की नारदा, हे सगळे यादवांचे वंशज आहेत,
अंधक आहे, वृष्णी आहे, सात्वत आहेत, हे सगळे जे वंशज आहेत हे सगळे मला त्रास देतात. प्रत्येकजण आपापल्या परीने मला हैराण करतात. म्हणाले आधीच तर या यादवांना सांभाळून नेण्याचा त्रास पुष्कळ आहे. म्हणाले जसं एखाद्या बैलगाडीला पुष्कळ ओझं भरून जड करावं आणि त्याला त्या बैलांनी चढावावरती ओढून न्यावं, तर त्या बैलाची जशी दमछाक होते तशी म्हणाले या सगळ्या यादवांना सांभाळताना माझी दमछाक होतीये. कारण हे ज्यांनी उठावं त्यांनी माझ्यावरती आरोप करावेत. अक्रूराने तो सेमंतक मणी चोरला आणि आरोप कोणावरती? भगवान श्रीकृष्णावरती, की हा सेमंतक मणी बहुतेक भगवान श्रीकृष्णाने चोरला असला पाहिजे. म्हणजे सत्यभामेला जरी म्हणजे त्यांच्याशी विवाह झाला तरी सुद्धा कोणाच्याही मनामध्ये संशय नाही अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना पुन्हा त्या यादवांच्या सभेमध्ये सिद्ध करावं लागलं. त्या सत्राजित, त्या प्रसेनजित त्यांचा शोध घेऊन तो कुठे पडला, त्याचा वध कसा झाला, तो कोणी नेला, तो सेमंतक मणी आणून त्या दरबारात हजर करून तो मी नेला नव्हता, तो अक्रूराने पळवून नेला वगैरे वगैरे. हे जे सगळं, मग तो काय एवढे यज्ञयाग करत होता. भगवान श्रीकृष्णाने त्यांची सगळं आजच्या भाषेत बोलायचं तर CBIच्या लोकांचं बिल्डिंग लावून टाकलं की चला शोधा आणि आणा तो सेमंतक मणी. आणि त्या सभेमध्ये त्यांनी तो सादर केला. त्यांना एकच म्हणायचं होतं की या यादवांना शहाणं करण्याकरता आणि या यादवांचं राज्य उभं करण्याकरता म्हणून मी जीवापाड धडपड करतोय आणि हे लोक मला त्रासच देत आहेत. म्हणजे आता तिथे वास्तविक पाहता तो पूर्ण परमात्मा आहे, पूर्ण परब्रह्म आहे. भगवान श्रीकृष्ण हे काही आपल्या काही अंशावतार म्हणून जन्माला आलेले नाही आहेत, ते पूर्णावतार म्हणून जन्माला. रामसुद्धा पूर्णावतार आहेत, पण तरीसुद्धा ते मर्यादा पुरुषोत्तम आहे. तरीसुद्धा त्यांनी काही मर्यादा स्वीकारून जन्म घेतला आहे. कृष्णाने कोणतीच मर्यादा ठेवली नाही आपल्या जीवनामध्ये. सगळ्या अतिंद्रिय शक्तींच्या सहित सगळ्या सहित जन्माला येऊन सुद्धा. मग नारद म्हणतात त्यांना की श्रीकृष्णा तुला मी काय उपदेश करायचा आहे, तू आपला मला म्हणतोयस उपदेश करा म्हणून, पण मी तुला उपदेश करावा असं काही नाही आहे, पण तू मला विचारतो आहेस म्हणून मी तुला सांगतो. आता असे जे प्रसंग आहेत या प्रसंगात एखाद्याला वाटेल म्हणजे काय या श्रीकृष्णांच्याकडे काही ते पूर्ण अवतार वगैरे म्हणतात तसले तर काही हे श्रीकृष्ण दिसत नाहीत, म्हणजे ह्यांच्याकडे काही उणीवा आहेत. उणीवा आहेत असं नाही, हे एकच सूत्र आहे मर्त्यावतार मर्त्य शिक्षणम, की एका सामान्य मनुष्याच्या ठिकाणी काय काय होऊ शकतं त्या सगळ्या गोष्टी ते घडवून दाखवतात. ते सगळं घडवतात आपल्या. हो अगदी अगदी हे सगळे तसेच होते, काही फरक. आणि शेवटी तर म्हणजे मुलायम सिंग लालू बरे असे शेवट झाला ना, हे त्या मुसळाच्या प्रहाराने एकमेकांना मारत राहिले आणि अजून त्यांची यादवी चालूच आहे. म्हणजे कृष्णाचा प्रभाव म्हटला तर या उलट्या दिशेने सुद्धा भगवंतानी गीतेच्या प्रभावाबरोबर हा पण प्रभाव ठेवून दिलाय यादव वंशामध्ये. हो यादव आहेत ते, तो यादवांचाच हो आणि यादवांचाच वंश आहे तो. म्हणजे यादव वंशात म्हणजे हे जसे यादव वंशातले तसेच ते यादव वंशातले. म्हणजे ते पहिला यांनी काढ केलेला आपल्या राबडीच्या नवरा तो लालूच ते चारा घोटाळावालाच आहे ना तो. म्हटलं त्यांनी त्याच्याच याचा घोटाळा केला, म्हणजे जनावरांचा चारा. हो हो. आणि हिने कुंती म्हणते ना जेव्हा की यादव कुलाचा नाश होईल असं जेव्हा ती म्हणते की कृष्णा तू हे सगळं षडयंत्र रचलेलं आहेस. गांधारी कुंती काय चुकून कुंती बोलले. गांधारी भेटायला येतात ते जेव्हा तिच्या 100 पुत्रांचा वध झाला तेव्हा गांधारी म्हणते की तू ह्या सगळ्यांना मारलंस, माझ्या मुलांना एखादा तरी जिवंत ठेव, तुला आलं असतं ठेवता, मग तू कुणालाही जिवंत ठेवू शकला असतास, पण तू माझ्या मुलांपैकी एकालाही जिवंत ठेवलं नाहीस. आणि म्हणून म्हणाली मी तुला शाप देते की तुझ्याही यादव कुळाचा नाश होईल. भगवंतांनी सांगितलं की कुंतीच पुन्हा तोंडात आलं, गांधारी तू काय मला शाप देणार, यादव कुळाचा ऱ्हास व्हायचाच आहे, यादव कुळाचा नाश होईल आणि मगच मी माझा अवतार संपवणार आहे. यादव कुळ त्याच्या दुर्गुणांनीच नष्ट होणार आहे, त्यामुळे तुझ्या शापाची आवश्यकता नाही. म्हणजे पुन्हा गांधारीमध्ये सुद्धा 2 रूप आपल्याला दिसतात.
एक जी गांधारी यतो धर्मस्ततो जयः असं म्हणून दुर्योधनाच्या पाठीशी उभी राहत नाही. ती गांधारी पुत्रमोहानी कृष्णाला दोष देते. पण द्रौपदी मात्र तिचा एकही पुत्र त्यांनी शिल्लक ठेवला नाही. आणि हा मला त्या वस्त्रहरण प्रसंगामध्ये कुठे तो कुठे मी, तरी सुद्धा त्यांनी अंबरावतार धारण करून माझं रक्षण केलं आणि माझी लज्जा राखली. तर तो काय माझ्या एखाद्या पुत्राला जिवंत ठेवू शकला नसता, असा द्रौपदीच्या मनात विचार येत नाही. आणि त्यामुळे शेवटी भक्त आणि त्याचा आपण काय म्हणू एखादा चाहता यातला फरकच आहे. ही शुद्ध भक्ती जी आहे ना ती वेगळीच आहे. आज आमचा तिकडचा विषय त्या शुद्ध भक्तीचाच आहे. ती शुद्ध भक्ती वेगळी आहे की त्याच्यामध्ये भगवंताकडनं कशाचीच अपेक्षा नाही. आणि तू काहीही विपरीत केलंस तरी सुद्धा तू आमचं विपरीत करायचंय म्हणून केलं अशी भक्ताची भावना नाही. कारण तुला सगळं कळतं, चांगलं वाईट आमच्याकरता काय आहे हे तुला कळतं. त्यामुळे तू आमच्याकरता ते करशील, तुला दोष देण्याचं कारण नाही. म्हणजे आता आपण म्हणालात ना हे अज्ञान आपल्याला नकोय, त्यांनी जे म्हटलं ना की अज्ञान नको, तर ईश्वराविषयीचं यथार्थ ज्ञानाला जे बाधित करतं ते अज्ञान निश्चित नको असं. तर इथे त्यांनी म्हटलं की एवं प्रत्यक्ष अनुमान या प्रमाणा भाजन न होनी झाले अज्ञान अप्रमाण. आता ह्या वरच्या 54व्या श्लोकात त्यांनी तेच म्हटलंय. मा हे प्रमाणची नुरवी आता आखी हे कोण प्रस्तावी, येणेही बोले जाणावी अज्ञान उखी. आकाश कुसुमापरी अज्ञान हे सर्वतोपरी, ते आपुल्या समोरी प्रमाणाशी न उरवू दे. कारण कशातून प्रमाण निर्माण झालं? पुन्हा अज्ञानाचा शोध घेण्याकरता प्रमाण उपयोगाला येऊ शकत नाही. कारण जर कार्यकारण परंपराच विचारामध्ये घ्यायची तर अज्ञानापासून प्रसवलेलं म्हणजे अज्ञानाचं कार्य जे आहे ते प्रमाण आहे. आता पुढे येईल की अज्ञान कशालाच निर्माण करू शकत नाही शाश्वत. आता हा विषय आपण इथे सोडून देऊ, पुन्हा त्याच्या अडचणीत नको जायला. मग हे अज्ञान आहे ऐसे म्हणून कोणी करावे स्थापन कोण्या प्रकारे. अज्ञान हे जर आकाश कुसुमासारखं जर मिथ्या आहे तर या अज्ञानाला कोणी स्थापन करावं. कोणी स्थापन करावं म्हणजे त्याची प्रतिष्ठा कोण? ब्रह्म ही त्याची प्रतिष्ठा होऊ शकत नाही. ब्रह्म ज्याची प्रतिष्ठा होते ते एक तर ब्रह्माने निर्माण केलेलं आहे स्वतः, म्हणून तो त्याची प्रतिष्ठा आहे आणि तो त्याच्यापासून अलग आहे. या अज्ञानाच्या बाबतीमध्ये अज्ञानाला निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे का? तर अज्ञानाला निर्माण करण्याचं सामर्थ्य नाही, कारण त्याला कशाची प्रतिष्ठा नाही. मग हे अज्ञान आलं कुठून हा प्रश्न आला. हे अज्ञान केव्हा आलं? हे अज्ञान मूलतःच आहे. जीवाच्या ठिकाणी हे अज्ञान मूलभूत आहे. ते मूलभूत अज्ञान मग कोणी निर्माण केलं? ते मूलभूत अज्ञान प्रकृतीने निर्माण केलं. ती मूळ प्रकृती आहे, ते काही परब्रह्माने नाही निर्माण केलं. त्या अज्ञानाला निर्माण करणारा परमात्मा नाही आहे. परमात्मा अज्ञान निर्माण करत नाही, तो काहीच निर्माण करत नाही हे म्हणून सांगतात. ती निर्माण कोण करते? ती शक्ती निर्माण करते. तिला कशा करता आणि काय निर्माण? तिने का केलं अज्ञान निर्माण? तिने एवढ्याच करता निर्माण केलं की अज्ञान निर्माण न करता जीव निर्माण केला आणि त्या जीवाला हे आपण जे निर्माण झालेले आहोत हे प्रकृतीचा निर्माण झालेला हा भाग आहे किंवा त्या प्रकृतीचं तिने निर्माण केलेलं असं तिचं आपण अपत्य आहोत, हा तिचा प्रॉडक्ट आहे त्या प्रकृतीचा. म्हणून मला याची गरजच नाही, कारण मला पुरुष कळतोच आहे. त्याच्या डोळ्यापुढे जर पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही गुणधर्मासहित उभे आहेत तर तो प्रकृती कशा करता निवडील? तो निवडणारच नाही. तो म्हणेल तो पुरुषच सत्य आहे, जे असत्य आहे ते मी निवडणारच नाही. जे सत्य आहे ते निवडील आणि निघून जाईल. प्रकृतीचा व्यवहार होईल कसा? त्यामुळे प्रकृतीचा व्यवहार व्हायचा असेल तर प्रकृती त्याला पुरुषापासून झाकूनच ठेवते. त्याच्यामध्ये तिने पडदाच निर्माण केलेला आहे. आणि म्हणून ती मीराबाई म्हणते घुंगटके पट खोल. ती ते म्हणते की हा जो पट आहे तो जो ईश्वरापर्यंत न पोचू देण्याकरता निर्माण केलेला आहे तो मायेचा आहे. आणि त्या मायेने तो पट जोपर्यंत दूर केला नाही
तोपर्यंत आत प्रवेश नाही, असं अनेक संप्रदायात म्हटलंय. नाथ संप्रदायात पण म्हटलंय, ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात की ते त्यांच्याकडची शेवटची साधना त्या ह्याच्यावर आहे, आपल्या सप्तशृंगी गडावर नाशिकच्या जवळ. तर तिथे जो मार्कंड वणीला, हा ती सप्तशृंगी नाही का, सप्तशृंगी, हा वणीची देवी, हा वणीची देवी. तर त्या तिथे तो मार्कंडेयाचा डोंगर आहे, त्या डोंगरावरती बसून ते पुराण वाचून त्या देवीला ते मार्कंडेय पुराण ऐकवणे आणि त्या डोंगराला 21 प्रदक्षिणा घालणे, अशी त्या नाथ संप्रदायामधली सगळ्यात शेवटची साधना आहे. की ती साधना केल्याशिवाय नाथ संप्रदायाची साधना पुरी होत नाही, असं त्या नाथ संप्रदायात म्हटलंय. कारण का, तर शेवटी त्या प्रकृतीला शरण गेल्याशिवाय ती त्या पुरुषाला दाखवत नाही. म्हणजे हा अज्ञानाचा पडदा घातला कोणी, त्या प्रकृतीने घातला, त्या परब्रह्माने घातला नाहीये, त्याला काही देणं घेणंच नाहीये. आणि जर हा प्रकृतीने आमच्यावर पडदा घातला नसता तर तिचा व्यवहार चाललाच नसता, हा जगाचा व्यवहारच चालला नसता. कारण आम्ही तिची बाजूच घेतली नसती. आम्ही त्या पुरुषाची आपण करायचे का एवढे उद्योग करत बसून? कोणी सांगितलं हे दुःख सोसा, ही सुख सोसा, हे मरण सोसा, पुन्हा जन्माला येण्याच्या यातना सोसा, पुन्हा सगळ्या आयुष्यभराची अनसर्टन्टी, सगळं अशाश्वतच आहे ना. की ही सगळी अशाश्वतता घेऊन आयुष्यामध्ये सुखाच्या मागे पळाकोडी जाईल, हे शाश्वत सुख आहे, याला पकडा निघून जा. म्हणजे प्रकृतीच्या पक्षात कोणी नाही, पक्ष नष्टच होणार, एकच पक्ष उरणार पुरुषाचा. त्यामुळे प्रकृती आपल्या पक्षाने टिकवते, त्याचंच पुढे ज्याला आपण एक्सटेन्शन म्हणू, किंवा त्याच विचाराचा पुढचा पाठपुरावा बृहदारण्यक उपनिषदामध्ये त्यांनी सांगितलंय. हा जो इंद्र आहे तो इंद्र आमच्या सगळ्यांचा राजा, म्हणजे सगळ्यात राजांचा राजा, देवतांचा देव आहे. एखादा मनुष्य उपासना करायला लागला, भक्ती करायला लागला, निष्काम भावाने कर्म करायला लागला आणि तो साधना मार्गाने जायला लागला की इंद्र त्याला भेडसावतो, त्याच्यावरती संकट परंपरा उत्पन्न करतो. मग तो मनुष्य म्हणतो, अहो मी एवढं देवाचं करतो आणि आमच्या मागे संकट, आणि जे काही करत नाही त्यांच्या मागे मात्र संकट नाही. तर म्हणाले असं का? कारण त्या इंद्राला भय आहे, माझ्या पार्टीतला एक मनुष्य तिकडे जाईल. त्याला आपल्या पार्टीतल्या कोणाला, आपल्या पक्षातल्या कोणाला दुसरीकडे वर्णन केलंय बृहदारण्यकाने की इंद्राला आपल्या पक्षातल्या जीवाला त्या परमात्म्याच्या पक्षात जाऊ द्यायचं नसतं. कारण शेवटपर्यंत ती प्रकृती तिने निर्माण केलेली ह्या सगळ्या ज्या देवता आहेत, ह्या सगळ्या देवता आम्ही आसक्तीत कशा राहू हेच बघतात. नाहीतर आमच्या जिभेला चवीची काय एवढी, म्हणजे आता काही छान वास आला, भजी खावी, त्या अमुकाचा वास आला, चला पिझ्झा खावा, अमुक छान भेळची गाडी दिसते, भेळ खावी का? कारण ती देवता तिला उद्युक्त करत असते. प्रत्येक देवता आहे की जी ती देवता आम्हाला, आम्ही जर ठरवलं एक क्षणभर की नाही आज आता आपल्याला खूप इच्छा झाली तर भेळ खायची, नाही खायची, ओलांडून गेलो, उद्याला पुन्हा तिथून गेलो तर जरा मनात येईल काल नाही खाल्ली आज खायची का, नको आज पण नको, चला 4 दिवसानंतर मनात सुद्धा येणार नाही त्या दुकानावरून जाताना की या दुकानात जाऊन भेळ खाऊया. कारण शेवटी त्यांनी त्याच्यावरती मात केली. त्या जी आम्हाला प्रेरणा देणारी शक्ती आहे तिच्यावर आम्ही मात केली. अशा सर्व प्रकारच्या बहिर्मुख प्रेरणा त्या देवता त्याला देत असतात. कारण त्या देवतांना हे प्रकृतीचं राज्य टिकवायचं आहे. त्यामुळे वरपासून खालपर्यंत एकदम खालच्या लेवलला भ्रष्टाचार जर नाही उरला किंवा जाऊन पोचला तर तो वरपर्यंत पोचायचं कसं, पैसे जायचे कसे वरती, खालपासूनच वर जाणार आहे. तसं आहे ते. अगदी इंद्रिय बोट इथपासून म्हणजे आमच्या अगदी टिप्सवरती येते, अगदी टोकावरती येऊन त्यांनी आम्हाला बिघडवायला सुरुवात केलेली आहे. का? तर हा प्रकृतीचा खेळ, आणि हा खेळ कुणी चालवला आहे आणि ह्या खेळाला अधिष्ठान कोण आहे? कोणी नाही, परमात्मा त्याचं अधिष्ठानच नाहीये. जी प्रकृती जिला स्वतःचं स्वतंत्र अधिष्ठान नाही तिने हे निर्माण केलेलं आहे. त्यामुळे ह्या कशाला अधिष्ठान नाहीये. नाहीतर आपण म्हणू असं कसं तुम्ही म्हणता, ह्याला कसं अधिष्ठान नाही? मग आता परमात्माच आहे ना सगळ्या ठिकाणी, परमात्मा आहे. पण परमात्मा कसा आहे म्हणून ते सांख्य म्हणतात. हा जो परमात्मा आहे ना हा उदासीन आहे, हा काही करत नाही. सांख्यांनी त्याचं फक्त उदासीन पण पाहिलं, पण सांख्यांनी उदासीन असणारा उत्तम पुरुष स्वदन्य हा तो त्याच्या पलीकडे
क्षर अक्षराच्या पलीकडे आहे, तो सगुण निर्गुणाच्या पलीकडे, सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे असलेला जो आहे तो या खेळात नाहीच आहे. या खेळाकरता त्यांनी आपल्यालाच 2 भागामध्ये विभाजित करून घेतलंय आणि त्या 2 भागात विभाजित केल्यानंतर यांनी काय केलंय, फक्त मम म्हटलेलं आहे की हो प्रकृतीने हे सगळं करावं. चला तिला मी एकाकी नर म्हणते, नाही तर मी ईक्षण केलं, एवढं तो म्हणतो. ईक्षण केलं ह्या संकल्पात काय त्यांनी उभं केलं, या संकल्पामध्ये प्रकृतीच्या शक्तीला जाणीव नावाची गोष्ट देऊन टाकली. जाणीव नावाची जी गोष्ट म्हणजे ज्ञान नावाची गोष्ट देऊन टाकली. ज्ञान नावाची गोष्ट दिली म्हणजे काय निर्माण झालं, त्या हा काही करत नाहीये, त्यातनं काय निर्माण झालं, आधी प्रकृती, काही न निर्माण झालेलं अव्यक्त म्हणजे प्रकृती अव्यक्त, त्यानंतर काय निर्माण झालं, महत. ते महत जे निर्माण झालं ते महत कशातून निर्माण झालं, ईश्वर ज्ञानरूप आहे आणि त्याची जी ज्ञान मूळ त्याचं लक्षण काय आहे, स्वरूप लक्षण, सत्य, ज्ञान, अनंत आणि नित्य, ही त्याची लक्षण आहे. त्याचं जे ज्ञान लक्षण आहे ते ज्ञान लक्षण त्या पुरुष नावाच्या ईश्वर भावाला आलेल्या त्या परमात्म्याकडे, आता इथे सांख्यांकडे नाही, कारण सांख्य ते मानत नाही, सांख्य त्या पुरुषांनी दिलं वगैरे काही मानत नाही. सांख्य म्हणतात महत निर्माण झालं. महत म्हणजे सगळीकडे जाणीव विस्तारली, ज्ञानाची जाणीव तिने निर्माण केली. आता हिने कशी निर्माण केली, ही प्रकृतीच निर्माण करतीये, पुरुषाच्या साह्याने केली असं म्हणत नाही. त्यामुळे सांख्यांच्याकडे मांडण्याची भाषा वेगळी, आता आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही. पण ते जे पसरून राहिलेलं जे ज्ञान आहे महत नावाने, ही जे सर्वदूर व्यापक जाणीव आहे, त्या जाणीवेचं स्वरूप आता मांडायचं म्हणूनच मांडायचं आहे, नाहीतर ते पुढे पुन्हा हा शब्दाचं शब्दपणच आहे. म्हणून ती जाणीव विस्तारली. मग त्या जाणीवेतून त्या प्रकृतीने अहंकार निर्माण केला. मग त्या अहंकारामध्ये त्या ईश्वराने स्वरूप धारण केलं, त्याला रूप आलं. अहंकारामुळे त्याला आयडेंटिटी आली, त्याला त्याचं अस्तित्व आलं. कोणत्या रूपाने तो प्रकट झाला, त्या रूपाने प्रकट झाला. कारण नुसत्या त्या ज्ञानाच्या रूपामध्ये तो काही नव्हता, पण तरी सुद्धा ज्ञानरूपाला कोणी आणलं, प्रकृतीने आणलं. म्हणजे इकडे वेदांतात पण प्रकृतीने आणलं का, प्रकृतीनेच आणलं, पण प्रकृतीने त्या पुरुषाच्या मम म्हणण्याने आणलं. आणि सांख्यांच्याकडे तो मम वगैरे काही म्हणत नाही, प्रकृतीच सगळं म्हणते. तिला जे म्हणायचं आहे ते तीच म्हणते आणि तिला जे करायचं आहे ते तीच करते. आणि त्यामुळे जे निर्माण झालं तिथे, जे ज्ञान किंवा जाणीव, ती त्या प्रकृतीच्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणजे प्रकृती शक्ती, प्रकृती प्रधान आहे असा शब्द आहे आणि आमच्याकडे ईश्वर प्रधान आहे असा शब्द आहे. प्रधानता कोणाची आहे, तिथे प्रकृतीची आहे आणि इथे प्रधानता कोणाची आहे, ईश्वराची आहे. आणि त्यामुळे ईश्वर प्रधानतेमुळे हिला मिळाला काय, निर्माण जरी प्रकृती करत असली तरी सुद्धा प्रकृती कुणाचं बाय प्रॉडक्ट आहे, प्रकृतीला कुणी निर्माण केलं, ईश्वराने निर्माण केलं, परमात्म्याने निर्माण केलं, त्याच्या संकल्पातून निर्माण केलं. एवढंच अधिष्ठान तिला पुरे. या एकाच अधिष्ठानावरती ती तिचा खेळ रचती आहे. तिचं अधिष्ठान परमात्मा आहे, याचा अर्थ असा की फक्त प्रकृतीला हे जग जन्माला घालण्याचा अधिकार मिळाला, त्या अधिकारातच ते चैतन्य तिला प्राप्त आहे. म्हणजे कोणतं चैतन्य आहे, आमचं जीव चैतन्य. म्हणजे याला ज्याला ती खेळवतीये जी आमच्याच जीवाला खेळवतीये, की दर आपल्या जन्माजन्मातून फिरवतीये. ते झालं, एकदा प्रलय झाला की त्या अव्यक्तात नेऊन टाकतीये. त्या अव्यक्तात पडल्यानंतर आता केव्हा पुन्हा व्यक्तात येईल कोणाला माहिती. जेव्हा केव्हा आता प्रलयानंतर पुन्हा जग जन्माला येईल, तेव्हा प्रकृतीने जर ठरवलं की आत्ताच्या या ब्रह्मांडामध्ये, या लॉटमध्ये या जीवाला आणायचं, तर येणार, नाही ते पडलेलेच आहे. म्हणजे त्या पुन्हा प्रलयापर्यंत एखादा लॉट आत पडून राहील काय माहिती. ती काही सगळ्या जीवांना लगेच सगळीकडे त्यांची व्यवस्था लावून जन्माला घालील असं काही नाहीये, ती ठरवेल. म्हणजे त्यावेळेपर्यंत आम्ही अव्यक्तात कसे गाढ झोपेत आहोत, तसे आम्ही सगळ्या वेळ गाढ झोपेत राहिलो
का पुष्कळ जन्म घेत राहिलो ते तरी कुठे माहिती आहे आम्हाला? आम्हाला काहीच माहीत नाही. आत्तापर्यंत या सृष्टीच्या निर्मितीपासून हा जीव म्हणून जो जन्माला आला तेव्हापासून काय घडलं हे आम्हाला काही माहीत नाही. आम्हाला काय जे माहिती आहे ती आत्ताची 40, 50, 60, 70, 80 जे काही वर्ष माणूस जगतोय एवढी फक्त दृश्य वर्ष आपल्याला माहिती आहे. आणि हा सगळा दृश्य व्यापार कुणी निर्माण केला आहे? प्रकृतीने. तो सत्य आहे का मिथ्या आहे? तो सत्य असता तर टिकला असता. तो टिकला नाही म्हणून मिथ्या आहे. म्हणून तिला अधिष्ठान नाही. जे परमेश्वराचं अधिष्ठान आहे ते जे अधिष्ठान तिच्या मागे उभं राहिलं असतं की सत या भावाने तो जो तिथे उभा राहिला असता, सतचं अधिष्ठान कोणाला आहे? कुठून सुरू झालं? सतचं अधिष्ठान अहंकाराच्या पलीकडे सुरू झालं. म्हणजे ज्याला आपण गेल्या वेळी पण बोललो ना, हे स्वरूप आहे. ते जे स्वरूप आहे तो जो अहंकार आहे त्या ठिकाणी अधिष्ठान आहे. म्हणून तर आपण म्हणतो सगुणाची उपासना नाही, निर्गुणाची उपासना करा. निर्गुणाची उपासना का? कारण सत्व रज तम हे पुन्हा प्रॉडक्ट कोणाचं आहे? या प्रकृतीचंच आहे. ते कसं आहे? ते अस्थिर आहे, ते बदलणार आहे. आणि स्वरूप कसं आहे? स्वरूप वेदांताच्या मते ईश्वराच्या पासून निर्माण झालेलं आहे. आणि ते कसं आहे? तर मायो सत्व म्हणजे मायेने युक्त असलेला असा तो सत्वोपाधिक माया त्यांनी युक्त असलेल्या ईश्वरापासून निर्माण झालेला आहे. म्हणजे तो जो प्रांत आहे तो व्यक्त का अव्यक्त? तर तो पण व्यक्तच. त्याला जरी निर्गुण म्हटलं तरी सत्व रज तमाच्या पलीकडचा, म्हणजे तो व्यक्ततेला आलेला आहे. ते निर्गुण सुद्धा व्यक्त आहे. कुणाच्या पार्श्वभूमीवर निर्गुण आहे? या सगुणाच्या. आणि सगुण कशातून आहे? सत्वरजतमातून. आणि ते दोन महत आणि अहंकार हे कशातून आहेत? हे फक्त अव्यक्तातून आहे. अव्यक्ताच्या मागे कोण आहे? फक्त प्रकृती आहे, निर्माण करणारी मूळ प्रकृती. म्हणजे त्यामुळे देहाच्या पातळीवरती सुद्धा तो जो निर्गुण म्हणा, ते स्वरूप म्हणा, ती जाणीव म्हणा, त्या जाणीवेत गेला की तो आणखीन मुळाशी गेला. आता त्या अव्यक्तामध्ये याला जायला पाहिजे का? मूळ प्रकृतीत याला जायला पाहिजे का? ही तत्वज्ञानाची मांडणी आहे. ज्याला ते महत कळलं, महत कळलं म्हणजे त्याला काय कळलं? सर्वम खलु इदम ब्रह्म हे कळलं की सगळं काही ब्रह्म माझ्या सकट, माझ्या सकट हे सगळं ब्रह्म आहे हे त्याला कळलं. हे त्याला कळलं ही काय आहे? आता इथे पुढे तो विषय येणार आहे आपल्याला. हे काय आहे? हा व्यक्ततेमधला म्हणजे चित्त मधला हा आविष्कार आहे. म्हणजे हा जीव चैतन्यमय आहे. या चैतन्यमय जीवाला मी चैतन्यमय असलो तरी मी स्वतंत्र चैतन्यमय आहे असं वाटत नाही. त्याला माहिती आहे हे सगळंच्या सगळं चैतन्यमय आहे. त्या चैतन्यात मी चैतन्य आहे, माझं वेगळं चैतन्य नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अनुभवामध्ये अहमची एवढीशी का होईना जाणीव आणि त्या चैतन्याचं सगळ्याच्या मध्ये असणारं व्यापकपण. अमृताचा अनुभव काय? म्हणजे ते म्हणतात शेवटी अनुभव काहीतरी पाहिजेच ना. तर तो जो काही अनुभव येतो तो त्या तितक्या व्यापक स्तरावर येतो. म्हणजे तिथे तो अनुभव घ्यायला बसलेला आता हा मूळ प्रकृतीत मर्ज होणार का हा ब्रह्मात मर्ज होणार? तो विषय त्या ब्रह्मसूत्रकारांचा आहे. आता सध्या आमचा चाललेला विषय तोच आहे की तो त्या मूळ प्रकृतीत मर्ज होतो का त्या ब्रह्मात होतो? तो बाबा म्हणतो, जो जीव आहे तो म्हणतो अरे मी एवढी धडपड केली अनेक जन्म साधना करण्याची, ती काय त्या प्रकृतीत अडकण्याकरता? म्हणजे तिच्यात जाऊन बसलो तर मी पुन्हा जन्मालाच येणार आहे. मी त्याच्याकरता साधना केलीच नाही. आणि व्यक्तता जर इथे आहे म्हणजे व्यक्तता कुठे आहे? त्या महत्मध्ये. महत्मधली सगळ्यात शेवटची अनुभूती आहे. अव्यक्तात काही अनुभूती नाही, प्रकृतीत अनुभूतीचा प्रश्न येत नाही. त्यामुळे अनुभूतीचं स्थान महत आहे. तो ती महतची अनुभूती देह आहे. बरं, देह आहे आणि देहात अनुभव घेतो आहे. मग ती अनुभवाची पातळी कुठं आहे? ती त्या महत्पशी आहे. आणि इथे येईल आपल्याला, आता पुढे येणार आहे तो विषय. तर तिथे त्या महतच्या इथे तो अनुभव घेतो. तो अनुभव कुणाचा घेतो? तो प्रकृतीचा घेत नाही. त्याच्याकरता वेदांनी ब्रह्माची दोन रूप वर्णन केलेली आहेत. एक कार्य ब्रह्म
आणि एक कारण ब्रह्म. आणि वेद म्हणतं की हे परब्रह्मा, तुझं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत, म्हणून वेद नेती नेती असं दोनदा म्हणतं. ते म्हणतं तुला कारण ब्रह्म म्हणून पण मी ओळखू शकत नाही, आणि तुला कार्य ब्रह्म म्हणून सुद्धा मी ओळखू शकत नाही. आता हा कुणाला ओळखायला गेलाय? याचं कार्यब्रह्म संपलंय. कार्यब्रह्म कुणापाशी संपलंय? सत्वरजतमापाशी संपलं. तो पलीकडे गेल्यानंतर कारण ब्रह्मामध्ये गेलाय. म्हणजे जे कारणरूप ब्रह्म आहे, अनुभव घ्यायला काहीतरी पाहिजे ना. अभिव्यक्तीला कारण ब्रह्म आहे, म्हणून तो कारण ब्रह्माची अभिव्यक्ती घेतो. पण देह टाकतो तेव्हा कुठे जातो? त्या परब्रह्माशी जातो, प्रकृतीशी जात नाही. कारण त्याला प्रकृतीशी जाऊन करायचंय काय? तो म्हणतो याच्याशी मला काही कर्तव्य नाही. आणि अर्थात मला तो सगळा विषय आपल्या पुढे मांडायचा नाही की सगुण आणि निर्गुण, पण आपल्या पुढे मांडण्याचा विषय एकच आहे की प्रकृती मिथ्या आहे, आणि मिथ्या प्रकृती फक्त त्याच्या आदेशाने हा सगळा जगाचा व्यापार चालवतीये. हा सगळा जगाचा व्यापार कशाच्यामुळे चालतो आहे? आमच्या अंगावर टाकून दिलेल्या अज्ञानाच्या चादरीमुळे चालतोय. तर ती अज्ञानाची चादर टाकणारी प्रकृती आहे, आणि अज्ञानाची चादर आहे ही ज्याला कळली आहे आणि ज्यांनी चादर दूर केली आहे, त्यांनी त्या कारण ब्रह्माला स्पर्शल्यानंतर आकर्षण प्रकृतीचं नाहीये ठेवलेलं, आकर्षण परब्रह्माचं ठेवलं. आता विषयाला आपण इतके बाजूला आलो म्हणून एक गोष्ट सांगून आपण पुढे जाऊ. प्रकृतीचं आकर्षण ठेवलं तर त्यांनी काय मागितलं असतं? अष्टसिद्धी. प्रकृतीच्या आकर्षणात त्यांनी काय मागितलं असतं? त्यांनी परब्रह्माचं दर्शन मागितलं नसतं, परब्रह्माचं ज्ञान मागितलं नसतं, परब्रह्माचा आनंद मागितला नसता, परब्रह्माशी पोचण्याची अपेक्षा केली नसती. सगळा ओलांडून आलाय, हे सगळे प्रवास करून आलाय तो. हे प्रवास करून आल्यानंतर सुद्धा त्याच्या ठिकाणी जर त्याला असं वाटलं नाही, किंवा त्या ठिकाणी पोचल्यानंतर, कारण तो स्पर्श आहे, म्हणून आपल्याकडे फार चांगली चर्चा मांडुक्य उपनिषदामध्ये केली आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी जाणीव निर्माण होते, स्पर्श आहे. आता कसा तो साधनेला बसलाय, साधनेला तो स्वरूपाचा अनुभव घेतोय, म्हणजे तो कुठे? अहंकारामध्ये. आणि स्वरूपाच्या अनुभवात तो आपल्या दैवताचं दर्शन घेतो, त्याचा आनंद मिळतो, समाधी सुखाचा आनंद मिळतो, सोहम साधनेचा आनंद मिळतो. अहम अस्मी हे जे काही रूप आहे त्याची त्याला जाणीव होते. इथपर्यंत त्या स्वरूपामध्ये होतो. त्याच्या पलीकडे जातो तेव्हा याला पण ओलांडतो, याला ओलांडून पलीकडे जातो. याला ओलांडून पलीकडे गेल्यावर तो कशाचा अनुभव घेतो किंवा कशाची जाणीव घेतो? तर त्याला त्या सगळ्या व्यापकतेची जाणीव येते. त्या व्यापकतेची जाणीव आल्यानंतर त्या व्यापक जाणीवेवर त्याला राहता येतं किंवा येत नाही, दोन्ही होऊ शकतं. कारण प्रत्येक टप्प्याला घाबरतोच ना जीव. कारण जीवाला काहीतरी आपलं स्वतःचं अस्तित्व, त्याच्याशी त्याला अजून सुटणं, आता इतक्या जन्मांच्या काळामध्ये आम्ही त्याला पकडून ठेवलेलं आहे, त्याला एकदम सुटून जाणं इतकं सोपं नाही. त्या स्वरूपामध्ये तो म्हणतो अरे मला काहीतरी अस्तित्व होतं, आता इथे सुटून मी इकडे गेलो, मग आता मला तसं नको, मला काहीतरी माझी जाणीव पाहिजे, मी कुठेतरी आहे याची जाणीव राहील. त्या जाणीवेच्याकडे जर यायची इच्छावरून खाली असेल तर तिथेच प्रकृती त्याला पकडते. ती त्याला वेगवेगळ्या सिद्धी दाखवते. ती म्हणते अरे हे घे, तुला काय करायचंय तुझ्या जाणीवेशी, तुला काय करायचंय तुझ्या आत्मरूपाशी, तुला काय करायचंय तुझ्या मूळ रूपाशी, मी देते ना तुला, तुला अष्टसिद्धी देते, तू ह्या सगळ्या सिद्धी घे. आणि मग त्या उपासनेमधून तो सिद्धीत अडकला की झालं की तो तिथे त्या म्हणजे दिशा दोन आहे. आणि योगसूत्रकारांनी तर या दोन्ही प्रमाण मानून योगसूत्र लिहिली. त्यांचा सगळा विभूतीपाद हा या करता आहे, ह्या सिद्धींच्या करता. म्हणजे कसा की आम्हाला ऋषी, आमच्याकडे जे ऋषी आहेत, ऋषी आणि मुनी हा जो फरक आहे तो त्याच्यावरच आहे की ऋषी आहे त्यांनी नक्की ठरवलंय, एका ऋषीने ठरवलंय की मला ॲनाटॉमी समजून घ्यायची, मनुष्याच्या देहाच्या आतमध्ये काय आहे याचं मला बारीक बारीक ज्ञान करून घ्यायचं, मला दुसऱ्या कशाशी काही कर्तव्य नाही. तो त्या दिशेने अभ्यास करतो. मग त्याचा अभ्यास जेव्हा त्या थेट पोचतो शेवटाला, तेव्हा ती प्रकृती म्हणते मी तुला दाखवते माझं रूप, जे तुला अनाकलनीय रूप आहे त्या रूपाचं मी तुला आकलन करून देते. ती त्याला आकलन करून देते. मग ते आकलन झाल्यावर
शकता पुन्हा थोडा ते काय म्हणतो ना हरदासाची कथा लांबायला लागते तसं येते की त्यांनी ठरवलेला त्याचा विषय त्याला प्राप्त झाला. समजा त्याला पूर्ण ॲनाटॉमी कळली, त्या शरीराचं सगळं विज्ञान त्याला कळलं की कसं आहे अंतर्गत शरीर, आणि त्यांनी आपण धरून चालू एक ग्रंथ निर्माण केला आणि त्यांनी ते सगळं आपल्यापुरतं योग्य प्रकाराने प्राप्त करून घेतलं. पण तो त्या प्रकृतीच्या मोहात पडला नाही. म्हणजे आता त्याची जी साधना ज्याच्यावरती त्यांनी सगळे सूत्र आहेत त्याच्यामुळे नाभीचक्रावरती, सूर्यावरती एक एक आलंबन आहे, त्या त्या आलंबनामध्ये ते देहाच्या भागाचं ज्ञान होतं. आता त्याप्रमाणे त्यांनी त्याचं ज्ञान करून घेतलं. ज्ञान करून घेतल्यानंतर तो म्हणाला माझं उद्दिष्ट संपलंय, आता मला त्याची काही आवश्यकता नाही. त्यांनी जर ते डावललं, त्याचा जो देह पडला, तर तो आता गतागताच्या मार्गाला नाही जाणार, तो आता ब्रह्माच्या मार्गाला जाणार, क्रमाच्या मार्गाला जाणार. आता तो देवयान मार्ग जसा आहे त्या देवयान मार्गाने जाणार. त्याच्या साधनेप्रमाणे तो त्या टप्प्यावर राहणार. कुठे महाहाला राहील, जनाहाला राहील, तपाहाला राहील, कुठेतरी राहील, तिथे राहणार. मग तो म्हणेल मी या मार्गाने ब्रह्मापर्यंत पोचायला अजून किती पायऱ्या मला शिल्लक उरल्या, अजून 2-4 पायऱ्या मला शिल्लक उरल्या. तेवढ्या त्या पायऱ्या मिळेपर्यंत अभ्यासाची आच जर असेल पुन्हा साधना करत राहणार आणि साधना करत करत एकेकाला ओलांडत क्रमाने तो पुढे जाणार. मग त्याला क्रमाक्रमाने ती मुक्ती प्राप्त होणार. असा हा मार्ग त्याला मिळेल की जो ब्रह्मापर्यंत नेईल. आणि तसं नाही, महाशय अडकले आणि पुन्हा त्या सिद्धीमध्ये अडकले, मग वैभव आहे, महंती आहे, मग काही सांगता येत नाही, मग काय त्याचं पतन आहे आणि मग पुन्हा जन्माला येणं आहे. म्हणजे इतका ओलांडून गेलेला जीव सुद्धा. आणि म्हणून मी आता मगाशी जे बोलत होते ते की मांडूक्य उपनिषदामध्ये त्यांनी म्हटलंय की ती जी वरची अनुभूती आहे ती अनुभूती अशी त्याच्या साधनेत स्पर्शली आहे. कधी एकदा, कधी 2दा, हळूहळू रोज, कधी जी स्पर्शते ती जरा अधिक काळ, असा जर तिचा स्पर्श व्हायला लागला तर हळूहळू ती अनुभूती परिपक्व होते, ती मॅच्युअर होते. पण ती अनुभूती आल्याबरोबरच याचा बोलबाला सुरू झाला की हा त्याच्या मागेच येतो, हा पुढे नाही जात. याला वाटलं जितमया वा झालं, आता काय मला मिळवायचं राहिलंय, आणि तो उलटा खाली. म्हणून त्यांनी म्हटलंय की ही अनुभूतीची कोवळीक सांभाळणं फार अवघड आहे. म्हणून त्या मांडुक्य उपनिषदाच्या ज्या गौडपादाचार्यांच्या कारिका आहेत त्या कारिकात ते म्हणतात की हा ब्रह्मज्ञानाचा स्पर्श झाला, त्या व्यापकतेचा स्पर्श झाला, तर त्याला स्पर्शल्यानंतर आता तिथे राहण्याकरताचा जो अभ्यास आहे तो अभ्यास झाला तर तो मार्ग पुढे आहे, नाही तर तो मार्ग मागे आहे. म्हणून आता आपल्यापुरतं हे काय चाललंय असं आपण मनात घ्यायचं नाही की अज्ञान सुद्धा मग त्या परमेश्वरानेच निर्माण केलं ना, हे अज्ञान आपण ठेवायचं नाही. नाही तर आम्ही त्या अज्ञानात राहू की त्यांनीच आम्हाला अज्ञानी केलं. त्यांनी नाही केलं आम्हाला अज्ञानी. करणारी प्रकृती आहे, करणारा तो नाही आहे, तो म्हणून कशातच नाही आहे. आता आपल्याला कळायला लागेल की तो परमात्मा कसा ह्यापासून सगळ्यापासून अलिप्त आहे. त्यांनी ते पुरुष प्रकृतीची एक जोडी तयार करून देऊन टाकली आणि रई आणि प्राण उपनिषदांनी म्हटलं जोडी तयार करून दिली, चला पुढे चला. असे वेगवेगळी उपनिषद जर पाहिली तर एकच भूमिका आहे की एक जाणीव आहे आणि एक शक्ती आहे. हे 2 निर्माण करून त्यांनी देऊन टाकले. त्याला आम्ही पुरुष म्हटलं, त्याला आम्ही प्रकृती म्हटलं, त्याला परब्रह्माचा अंश शब्द त्यांनी इथे म्हटलंच. आता पण मगाशी वाचलं आपण, हे वाचारम्भणच आहे आणि त्यामुळे शब्दात आलं. अजून 5ला 5 10 मिनिट आहेत. हां, तर इथे त्यांनी म्हटलं एवं प्रत्यक्ष अनुमान यया प्रमाण भाजन. म्हणून ही काय गडबड चालली आहे असं मनात मुळीच ठेवू नका. ही चाललेली आहे, हे प्रकृती तिच्या बाजूने रास्त करतीये, कारण तिला तिचं जग चालवायचं आहे. जसं प्राणाला आपला देह चालवायचा आहे की प्राणाला आपला देह चालवायचा, आम्ही तो किती बिघडवला तरी सुद्धा प्राण शेवटपर्यंत प्रयत्न करणार. तशी प्रकृती आम्ही किती शहाणे व्हायचं म्हटलं तरी सुद्धा आमच्यावरती पुन्हा 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 अज्ञानाची झालर टाकणार. आणि म्हणून आपल्याकडे उपासना मार्गामध्ये त्या प्रकृतीला देवी करून ठेवलं, त्या मायेलाच देवी केलं ना. ती महामाया आहे, तर महाकाली, महासरस्वती म्हणजे महालक्ष्मी, आणि तिला शरण गेला तर म्हणाले प्रकृती काय आम्हाला तिच्या नियंत्रणातून सोडते, जीव एकश्चित आहे,
त्या प्रकृतीच्या नियंत्रणामध्ये असे कोट्यावधी जीव आहेत. ती काय एका जीवाला तिच्यावरती अधिराज्य गाजवू देते? नाही. म्हणजे आपल्याकडे जशी लहानपणी आपण म्हण ऐकतो ना, की हत्ती बनून ऊस खाण्यापेक्षा मुंगी बनून साखर खावी, तसं आहे ते. की हत्ती बनून योगी आहे तसा, हत्ती बनून साखर खातो. योगी त्या प्रकृतीशी टक्कर देत राहतो. योग मार्गामध्ये, योग सूत्रामध्ये प्रकृतीशी टक्कर द्यायला सांगितलेली आहे. आणि भक्ती मार्गामध्ये नाही, तूच मोठी, की सुसरबाई तुझीच पाठवू, की चल तूच बरी आहेस, तूच देवी आहेस, तुलाच आम्ही शरण आहे, तूच आदिमाया आदि जगदंबा आहेस. मग आता तिला स्वार्थ राहिलाच नाही तिथे. त्या प्रकृतीला देवता रूप दिलं. म्हणजे ती पुन्हा एक आमच्या उपासनेची विशिष्टता आहे, की हा जो उपासती आहे, जो उपासना करणारा उपासक आहे, त्या उपासकाला एक नियम आम्हाला सांगितला आहे, की आपल्या प्रत्येक कर्माचं उदात्तीकरण करत चाल. आम्ही आमच्या कर्माचं उदात्तीकरण करत चाललो की ते कर्म सामान्य कर्म राहतच नाही. मग तसं आहे की प्रकृतीच्या शिवाय आम्हाला गतीच नाही म्हणून तिला शरण जात नाही. ती देवता आहे म्हणून तिला शरण जातो, ती माऊली आहे म्हणून तिला शरण जातो, ती जगदंबा आहे म्हणून तिला शरण जातो. आणि तिला आम्ही तिचं मूल म्हणून शरण गेलो आहोत. ती आमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. धारणाच तिच्या ठिकाणची बदलली. आता ती ही अशी वृक्ष तत्वज्ञानाच्या चर्चेमधली शास्त्रीय प्रकृती राहिली नाही. ती आता उपासकाची देवता बनली. आणि मग तिच्याकडे उपासना करून, आपण आता म्हणत असं नाथ संप्रदाय असो, कुणी असो, त्या देवीची उपासना करून त्या मायेचा पडदा फाडून तिच्या कृपेशिवाय काही होत नाही. आणि म्हणूनच योगशास्त्रकारांनी शेवटी जो ईश्वराचा अनुग्रह घेतला आहे, तिसरं सूत्र, तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रिया योग, हा घेतलंच नसतं. तप आणि स्वाध्याय तो त्याचा तो झुंजतोय, पण त्याचा तो झुंजून भागणार नाही हे माहिती आहे. म्हणून ईश्वराचं प्रणिधान आहे. म्हणजे ईश्वराच्या कृपानुग्रहाशिवाय आम्हाला योग सिद्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून भक्त म्हणतो, बाबा एवढं झालं तरी तो आमच्याच ईश्वराकडे येतो ना, मग आम्ही ईश्वरालाच बसतो. तुझ्यासारखे एवढे सगळे द्राविडी प्राणायाम आम्हाला कशाला पाहिजे. एक विषय आपल्याला प्रकृतीच्या संदर्भात, आता फक्त झाले ना 5ला 5 कमी वेळ झाली ना, मग थांबूच या. एवं प्रत्यक्ष अनुमान यया प्रमाण भाजन न होनी झाले अज्ञान अप्रमाण एवं अनुमानादिके करून सिद्ध न होय अज्ञान म्हणून ते खोटे पूर्ण जाहले की. म्हणजे अज्ञान कसं खोटं आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं.